नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ॲज युजल मी मुख्यमंत्र्याचे स्टेटमेंट्स पाहिलं आणि खरं तर मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी, की जे आत्ता मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्राची नाचक्की केलीच होती आणि त्याच्यानंतर मग अजित पवार व्यक्त झाले. मागच्या वेळेला हेच प्रश्न होते जे आज आम्ही विचारतोय आणि हे सगळे उद्योगपती विचारत आहेत. अनफॉर्च्युनेटली तेव्हा पण कमिटी स्थापन झाली होती आणि त्यावेळेला सांगितलं होतं की नाही नाही, दर आठवड्याला आम्ही मिटिंग करू वगैरे. आत्ताही तो जे आर के काय काय काढलं त्याने, आता जे आर हेच ते उद्योगपती आहेत. माझं नाव धनंजय शेडबाळे, दीक्षा एक्सपोर्ट्स आमची कंपनी. तर मागच्या वेळेस जे झालं त्यावेळेस खरं तर 14 महिन्यांपूर्वी आम्ही आंदोलन केलं. आम्ही खरं तर त्यानंतर मोर्चाही काढला PMRDA आणि त्यानंतर त्यांनी एक कमिटी फॉर्म केली होती आणि PMRDAला ते सगळे अधिकार दिले होते. पण दुर्दैवाने तुम्ही म्हणाल ते अगदी खरं आहे की काहीही घडलं नाही. म्हणजे त्यांनी त्यासाठी एक व्हॉट्सॲपचा ग्रुपही बनवला की चाकण अनक्लॉग चाकण ऑफिशियल म्हणून. पण त्यामध्ये पण हु वॉज द ॲडमिन ऑफिसर नाही? ॲडमिनमध्ये आपले पुलकुंडवार साहेब म्हणून डिव्हिजनल कमिशनर, आता सेक्रेटरी झाले. हां, नंतर कलेक्टर आणि त्यानंतर अर्थातच आपले PMRDA, MIDC, हे सगळे ज्या काही हायेस्ट ऑथॉरिटीज, एव्हरीवन वॉज देअर इन द ग्रुप. पण मीटिंग एक तरी मीटिंग झाली का त्यानंतर? एकच फक्त मीटिंग झाली, त्याच्यानंतर झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी अगदी पहिलं काय बरोबर करायचं आहे, असेल ना, तर अगदी आधी बरोबर आहे. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पुलकुंडवार सर हां. वन ऑफ द फायनेस्ट ऑफिसर, करेक्ट. पण ते आता सेक्रेटरी झाले, तर त्यांची जबाबदारी कुणीतरी घेतली असणार आहे. पण ह्या लोकांना काही शोकस तेली माहिती. एक फक्त मीटिंग झाली 14 महिन्यामध्ये आणि त्या मीटिंगचा अजेंडा काय होता? म्हणजे चाकण अनक्लॉक करणे, चाकणमधल्या बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवणे. म्हणजे बाकीच्या समस्यांमध्ये काय आहेत, तर अनइंटरप्टेड आम्हाला वीज हवी आहे, आम्हाला पुरेसं पाणी हवं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन इथल्या कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या कचऱ्याच्या समस्येवर आम्हाला उत्तर हवं आहे. तर ह्या बाबतीमध्ये काहीही झालं नाही. त्याच्यानंतर त्या ग्रुपमध्ये ती जी मीटिंग होती, जी काही झाली एक, ती किती वेळ चालली मीटिंग? ती आमची साधारणतः 1.5 तास मीटिंग चालली डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला. ओके. आणि ही पहिल्या तुमच्या आंदोलनानंतर किती दिवसानंतरची गोष्ट आहे? नाही, ही जी काही झाली ती आमची अगोदर झाली. त्याच्यानंतर आंदोलनानंतर ती मीटिंग झाली. हां, परत एक मीटिंग झाली आमची. हो, ओके. अजित पवार. हां, महेश दादा लांडगे आपले आमदार जे आहेत ना, त्यांनी लावली होती. त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये काय ठरलं मग? त्यामध्ये आता काय काय करायचं, कोण कोण करायचं, आणि PMRDAचे जे CEO तेव्हा डॉक्टर योगेश म्हसे सर होते, त्यांना त्यांनी अधिकार दिले की तुम्ही सगळ्यांशी कोऑर्डिनेट करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही चाकणमधल्या समस्या आहेत त्या सगळ्या समजावून घेऊन तुम्ही सोडवायच्या. तुम्हाला आठवतं ती तारीख काय होती शेवटच्या मीटिंग? प्लीज प्लीज. हो, नक्की. त्याच्यानंतर पुढं काही झालं? काही नाही, शून्य. ओके. हो, योगेश म्हसेंची बदली झाली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जो व्हॉट्सॲप ग्रुप केला त्याचा उद्देश असा होता, त्या ह्याच्यामध्ये उद्योगांकडून आणि इथले लोकल प्रतिनिधी म्हणून एक 3-4 जणांनी त्यांनी त्यामध्ये घेतलं होतं. उद्देश हा होता की त्या ह्याच्यामध्ये आपण इश्यूज मांडायचे आणि त्याची आपण अंमलबजावणी करायची. पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही जे कोणी 3-4 उद्योजक आणि इथले जे प्रतिनिधी आहेत स्थानिक, तर आम्हीच फक्त सक्रिय, आत्ता पण सक्रिय आहोत. तो ग्रुप आत्ता पण आहे. पण दुर्दैवाने तुम्ही म्हणाला तसं कोणताही अधिकारी त्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडे काही उत्तरं द्यायचं, पण त्यानंतर त्यांनी ते बंद केलं. उत्तरही देणं बंद केलं. आता सगळं काही नाही, सन्माननीय फक्त मंत्री आलेत, मी त्यांचा सत्कार होईपर्यंत त्यांच्याशी बोलणारच आहे, कारण आत्ता पुन्हा काल परवा तीच कमिटी स्थापन झाली पुन्हा. अगेन द सेम थिंग. आता मला अशी आशा आहे खरं सांगायचं तर, की आता ज्या पद्धतीने थँक्स टू मीडिया की त्यांनी आमचा हा आवाज, कारण आम्ही तर आता इशारा दिला ना, किती वेळा आम्ही गप्प बसणार, आम्ही ICU मध्ये आहोत, अशी परिस्थिती आहे. आम्ही इशारा दिला की आम्ही बाहेर पडतो आणि आम्ही धारिष्टी दाखवलं. त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, रिअलिस्टिक, शेकडो उद्योजक आज आता बाहेर जाण्याच्या मनस्थितीत. पण आता हो ठीक आहे ना, आपण त्यांना पण आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा यू स्टील वॉन्ट टू लिव्ह. हो, तुम्हाला काय जोवर कृतीशील ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत तोवर खरं सांगायचं तर आम्हाला तो आत्मविश्वास काही येणार नाही. जोवर ह्या सगळ्या गोष्टी करून देणार नाहीत, म्हणजे 10 महिन्याचा त्यांनी कालावधी ठरवलेला आहे, तर खरोखरच त्यांनी जर काही 10 महिन्यामध्ये काम केलं तर मग आम्ही इथलं जे युनिट आहे ते ठेवून तिकडे बाकीचं एक्सपान्शन करायचं का हा विचार करू शकतो. पण सद्यस्थितीमध्ये तरी आमची ती मानसिकता आहे की इथून आपल्याला जायला लागेल, कारण इनफ इज इनफ. मंत्री महोदयांशी बोलत असताना तिकडे जाऊयाच त्यांच्याशी बोलत. पण आता हे इनफ ऑफ इनफ का झालं? म्हणजे इनफ इज इनफ का झालं? कोणत्याच मी स्वतः दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांना 3 ईमेल्स लिहिले. मी स्वतः लिहिले. माझ्याकडे आता ते कॉपीज आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. आणि त्या ह्याच्यामध्ये कलेक्टर, PMRDA CEO, डिव्हिजनल कमिशनर, नंतर MIDCचे जे अधिकारी आहेत ते, ह्या सगळ्यांनी मी त्यामध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो, CC मध्ये आहे. कुणाकडूनही कधीही एकही उत्तर आलं नाही, इन्क्लुडिंग CM ऑफिस. हो, मग ती जबाबदारी मुख्यमंत्र्यांची पण आहे आता. हो आहेच, नक्कीच आहे, काही शंकाच नाही. आणि एकाही ईमेलला उत्तर येत नाही. ईमेल CM साहेब काय करतात,
अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला Forward फॉरवर्ड करतं. बस. त्याच्या पलीकडे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काही करत नाही, बाकी लोक पण काही करत नाही. ही कटू वस्तुस्थिती. ओके, मग आता तुम्ही हे सगळ्या पत्रकानंतर पण तुमचं ठाम आहे की नाही तिकडे जाणारच? हो हो, आम्ही जाणार, हे नक्की. फाईन फाईन. चला मग आणखी तुमच्याशी मी बोलणार आहे. आता हे मंत्री महोदय आणि बाकी सगळे लोक तिथे आलेच आहेत आणि दिसतंय की त्याच्यात एक मिटिंग सुरू होणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी ठरतील. आय होप की त्याच्यानंतर जे प्रश्न आहेत लोकांचे त्या प्रश्नाचं उत्तर मुख्यत्वे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही बघताय उदय सामंत, पण आजच्याही मिटिंगला मला कोणी प्रशासकीय अधिकारी दिसत नाहीत का? आहेत? कोण कोण आहे प्रशासकीय अधिकारी? MIDCचे आहेत, PMRDAचे आहेत, PWDचे आहेत, ज्या संस्था आहेत, NGOज आहेत त्यांचे प्रतिनिधी आहे, राजकीय लोक पण आहेत, नगराध्यक्ष वगैरे. काय अपेक्षा आहे तुम्हाला ह्या मिटिंगकडनं? ह्या मिटिंगकडनं हीच अपेक्षा आहे की मागे हीच मिटिंग झाली, हीच कमिटी स्थापन झाली, पण याच्यात सगळे इंडस्ट्री 20 कंपन्या चालल्या, महसूल बंद होणार आहे म्हणून शासन जागे झालं. मागच्या 3 वर्षापासून, खरं तर हा प्रश्न मागील 10 वर्षापासूनचा आहे आणि तो सुटत नाही, पण महसूल बंद होतोय म्हणून शासन जागं होऊन आज इथं आलेलं आहे आमच्या दारात. पण हेच जर समजा आम्ही विस्थापित होत असेल तर आम्हाला कधीतरी आमचं कुटुंब घेऊन UPVRला जावं लागेल. कंपन्या जातात बरोबर आहे असं. हो. म्हणून शासन जागं होतंय. पण आता हे दृश्य जे आहेत, ही दृश्य की मंत्री महोदय आहेत, अधिकारी ब्रीफ करतायत, अशी दृश्य किती वेळेला बघितली? नाही, मी पहिल्यांदाच बघतो, कारण यांचा समन्वय नव्हता असं हे मागच्या 14-15 महिन्यांपासून चालू होतं. त्या कमिटीतही कोणी स्थानिक प्रतिनिधी घेतलेले नाही आहेत. तुम्ही एखाद्या ग्रामपंचायत 20 ग्रामपंचायतमधून एखादा सदस्य, इथले नगराध्यक्ष म्हणा, किंवा जे इथं रूट लेवलवरती जी लोक आहेत ती नाहीच आहेत ना, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. हे MIDCचे प्रश्न आहेत खरं तर. आम्ही पण इथले भूमिपुत्र आहोत, आम्ही जमिनी दिलेल्या आहेत, त्याचे रिटर्न्स तुम्ही आम्हाला काय देताय? म्हणजे कचरा वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी वाढल्या, ह्या सगळ्या MIDCमुळेच वाढल्या ना. तरी मला वाटतं याच्यातून काहीतरी निर्णय निघेल. ठीक आहे, ते काहीतरी बोलतात मंत्री महोदय, ते आपण ऐकूया. की किती वाईट आहे की महाराष्ट्रातली नंबर 1ची MIDC आणि त्याच्यातली ही दृश्य आहेत की मंत्र्यांना स्वतः येऊन त्याचा आढावा घ्यावा लागतोय. आता ते बहुतेक चला ते मार्ग दाखवणार आहेत उद्योगपती. ही सगळी उद्योगपतींची मीटिंग आहे, ज्याला हे वेगवेगळे लोक हीच आपली अडचण आहे की शेवटच्या क्षणापर्यंत अगदी घायकुतीला आल्याशिवाय आपण काहीच करत नाही. आता हे जे चित्र आहे की महाराष्ट्रातल्या नंबर 1च्या MIDC इतकी दुरावस्था आहे, भयंकर चालले मंत्रीमध्ये. आपण बघूया आज दिवसभर याच्यावर लक्ष ठेवून होता. थांबूया.